अनुराग हा कॅपकटमध्ये फोटो बरोबर ॲड करून घेतल्यानंतर मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला बीट मार्कचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. मी एकदा व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्याला सिम्पली एक्स्ट्रा ऑडिओ करून घ्यायचा. त्यानंतर इमेजची लेंथ ही सॉन्गच्या शेवटपर्यंत घ्यायची. त्यानंतर जिथे बीट दिसेल तिथं फोटोला स्प्लिट मारायचं. इथं फोटोला स्प्लिट मारायचं. त्यानंतर इथं एक स्प्लिट मारायचं. त्यानंतर एक इथं स्प्लिट मारणं झाल्यावर बॅक येऊन व्हिडिओला सिलेक्ट करायचं आणि डिलीट करायचं. व्हिडिओ डिलीट केल्यानंतर मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेले 2 PNG ते ॲड करू. PNG अशा इथं वरची PNG इथं अशी सेट करायची. इथं अशी प्रॉपरली सेट करून घ्यायची. हिची लेंथ ही शेवटपर्यंत घ्यायची. त्यानंतर सेकंड लेअरवर क्लिक करून अशी प्रॉपरली इथे सेट करायची. हिची लेंथ ही शेवटपर्यंत ओढून न्यायची. त्यानंतर ह्या ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर इनमध्ये फेड इन हा इफेक्ट लावायचा. त्यानंतर बॅक येऊन इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर हॅलो ब्लर हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढं 4 सेकंदपर्यंत हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन स्पीड हे 20 सेकंद ठेवायचं. त्यानंतर बॅक येऊन मध्ये जायचं. इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये त्यात लाईट इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर लेग 2 हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आणि हा शेवटपर्यंत ओढून न्यायचा. त्यानंतर बॅक येऊन सेकंड इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये आल्यावर स्लाइड वेव अँड स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करा. त्यानंतर सेकंड इमेजवर क्लिक करून ड्रिस्ट्रा लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करा. त्यानंतर शेवटच्या इमेजवर क्लिक करून इनमध्ये रॉक व्हर्टिकल हा अप्लाय करायचा. त्यानंतर आपला हा व्हिडिओ झालेला आहे. एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.